नमस्कार. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी प्रमोद कसके KBC देणार घेऊन आलो आज एक नवीन व्हिडिओ. तर ह्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे, सर्वांना नेमका प्रश्न पडतो की KBCचं रजिस्ट्रेशन करताना मॅक्सिमम किती नंबरवरून रजिस्ट्रेशन करता येईल. हे म्हणजे डाऊट असतो सर्वांना की KBCसाठी किती मोबाईल नंबरवरून रजिस्ट्रेशन करता येईल, जेणेकरून आपले सिलेक्शनचे चान्सेस वाढावे, जेणेकरून आपल्याला IVR कॉल येण्याचे चान्सेस वाढावे, जेणेकरून आपल्याला हॉट सीटवर जाण्यासाठी जास्तीत जास्त आपल्याला चान्स मिळावा, असं प्रत्येकाला वाटतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच डिस्कस करणार आहोत की नेमकं किती मोबाईल नंबरचा यूज करून आपण KBCसाठी रजिस्ट्रेशन करू शकतो. तर KBCच्या टर्म्स अँड कंडिशन डिटेलमध्ये वाचल्यानंतर एक गोष्ट कळते की KBCसाठी रजिस्ट्रेशन करायला मोबाईल नंबरची लिमिटेशन अजिबात नाही आहे. तुम्ही कितीही मोबाईल नंबरवरून रजिस्टर करू शकता. कारण की माझा वैयक्तिक एक्सपिरियन्स आहे यामागे. कारण की मी सुद्धा 2 मोबाईल नंबरवरून ट्राय करायचो जेव्हा मी KBCसाठी गेल्या वर्षी ट्राय केलं होतं. तर माझं तुम्हाला एवढीच रिक्वेस्ट आहे की एका मोबाईल नंबरवरून ट्राय करू नका. कारण की कौन बनेगा करोडपती हा जो सीझन दरवर्षी येतो, हा कमीत कमी जेव्हापासून सुरुवात होतो तिथून पुढे कमीत कमी 6 ते 8 मंथ कंटिन्युअस चालू असतो. आणि जर तुम्ही एकाच मोबाईल नंबरवरून रजिस्ट्रेशन करून दरवर्षी म्हणजे एकच मोबाईल नंबर यूज करत असाल रजिस्ट्रेशनला, तर या एका नंबरवर खूप कमी चान्सेस असतात की तुमचं सिलेक्शन होईल IVR कॉलसाठी म्हणा किंवा पुढच्या स्टेजेससाठी आणि हॉट सीटसाठी. तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, कमीत कमी 2 मोबाईल नंबरवरून तुम्ही रजिस्ट्रेशन करावं. कारण की ह्याच्याने कसं आहे, चान्सेस खूप वाढतील आणि तुम्हाला कॉल येण्याचे चान्सेस पण खूप वाढतील पुढच्या स्टेजेससाठी. त्याच्यामुळे माझी तुम्हाला रिक्वेस्ट असेल, कमीत कमी 2 मोबाईल नंबरवरून तुम्ही KBCसाठी रजिस्ट्रेशन करावं. यामागे तुमची म्हणजे चान्सेस पण वाढून जातात. 2 करा किंवा 3 करा, 4 करा. कारण की टर्म्स अँड कंडिशनमध्ये असं अजिबात मेन्शन केलेलं नाही की तुम्ही एवढ्याच नंबरवरून रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. हां, फक्त असं होऊ शकतं की ज्या मोबाईल नंबरवर तुमचं जर समजा नेक्स्ट स्टेजसाठी सिलेक्शन झालेलं आहे, त्या मोबाईल नंबरवर तुम्ही परत रजिस्ट्रेशन करू शकत नाही. फक्त एवढं त्याने क्लिअरली मेन्शन केलं आहे. म्हणजे एक नंबर जर एकदा सिलेक्शन झाला पुढच्या स्टेजसाठी, त्या नंबरवर परत रजिस्ट्रेशन करता येणार नाही. तर होईल तेवढं तुम्ही समजा 2 किंवा त्यापेक्षा जास्त मोबाईल नंबरवरून जर रजिस्ट्रेशन केलं तर तुमचे चान्सेस पण वाढतील. आणि जे हा टाईम स्पॅन आहे KBCचा, कारण की 6 ते 8 महिन्याचा पूर्ण टाईम स्पॅन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक संधी मिळत जातील जर जास्त मोबाईल नंबरवरून तुम्ही ट्राय करत राहिलात रजिस्ट्रेशनसाठी. तर ते तुमच्यासाठी म्हणजे हेल्पफुल राहील. कारण की एका नंबरवर जर केला तर एकदा त्याच्यावर कॉल येऊन गेला ना, परत तुम्ही त्या नंबरवर अजिबात रजिस्ट्रेशन करू शकत नाही. एका नंबरवरून फक्त एका वेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. त्याच्यामुळं तुम्हाला कमीत कमी 2 किंवा 2पेक्षा जास्त मोबाईल नंबरवरून रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर ह्या ट्रिक सिलेक्शनचे चान्सेस एकदम वाढतात ह्याच्याने. आणि माझा वैयक्तिक एक्सपिरियन्स आहे की कमीत कमी 2 तरी मोबाईल नंबरवरून तुम्ही नक्कीच ट्राय करावं आणि मॅक्सिमम तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ट्राय करू शकता. तर फक्त एवढी काळजी घ्या की कमीत कमी 2 मोबाईल नंबरवरून तुम्ही ट्राय करा. सोनी लिव्ह ॲपवरून रजिस्ट्रेशन करा किंवा SMS ने करा, कोणत्याही माध्यमातून. कारण की टर्म्स अँड कंडिशनमध्ये तसं काही मेन्शन केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही कमीत कमी 2 मोबाईलवरून रजिस्ट्रेशन करू शकता. तर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.